कामाच्या अपडेट्स। केंद्राने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। पाणी वापर क्षमतेमध्ये सुधारणेसाठी 1600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेकडून आणखी एक विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी 11 एप्रिल ते 23 मे दरम्यान दर शुक्रवारी रात्री 10:15 लोकमान्य टिळक टर्मिनस इथून सुटेल। ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता करमळीमध्ये पोहोचेल। या ट्रेनचं आरक्षण 8 एप्रिल पासून सुरू आहे। मध्य रेल्वेने उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता नियमित गाडी व्यतिरिक्त आतापर्यंत 1204 उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या। यामध्ये 290 अनारक्षित तर 42 वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे। प्रवाशांच्या हितासाठी आणखी 6 अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांच्या सेवा सुद्धा चालवल्या जाणार आहेत। खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पदभरती बंद झाली आहे, त्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द झालेल्या आहेत। दुसरीकडे 2023-24च्या संच मान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदं आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जाणार आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय निघालाय। या जागा सरळ सेवेतून भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आलेला आहे। 16 वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टावरती थेट प्रक्षेपण करता येणार नाही। आक्षेपार्ह कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवता येणार नाही। मेटाने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बदल केले। सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे बदल लागू झालेले आहेत। काही महिन्यांमध्ये ते जगभर अंमलात येणार आहेत। यानंतर काही राजकीय अपडेट्स। ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आनंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा आयोजित झालाय आणि या सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण मिळालंय। प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाकडून आता सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे। 3 ते 10 मे दरम्यान जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजता सांगोल्यामध्ये येतील। नगर विकास खात्यातून मिळालेल्या निधीतून सांगोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। त्याचं अनावरण शिंदेंच्या हस्ते करण्यात येणार आहे। शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं। लोकांच्या समस्या सोडवा आणि असं काही खपवून घेणार नाही हा इशारा बावनकुळेंनी दिला। प्रत्येक अधिकाऱ्यानं जबाबदारीचं भान ठेवावं, सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यालाच प्राधान्य द्यावं असं देखील त्यांनी म्हटलं। आंबेडकर पुतळा अनावरणानंतर देखील उपमुख्यमंत्री माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे या देखील उपस्थित राहिलेले आहेत। पुढे जाणून घेऊयात राज्यभरातलं तापमान। मुंबईसह उपनगरामध्ये आजपासून तापमानात घट होतीये, तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रचंड उष्मा जाणवतोय। आर्द्रतेमुळे जाणवणारा उकाडा बेचैन करणार आहे। नागरिकांच्या अंगाची लाही होतीये। मात्र आता तापमानामध्ये घट होण्याचा देखील अंदाज आहे। राज्यात हवामान विभागानं पुढील 5 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला। हवामान बदलानं शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। अकोल्यात काही गावांमध्ये ढगाळ वातावरण पसरलं। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम आणि मदापुरी गावामध्ये तुरळक पावसाच्या सरी सुद्धा कोसळल्या असल्याचं बघायला मिळालेलं आहे। तर गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सलग 44 अंशांपार तापमान गेलं। संध्याकाळी 6 वाजेपासून अकोला जिल्ह्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण बघायला मिळालं। अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण झालं, तर अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी जोरदार वारा सुटला। सोबतच ढगाळ वातावरण आणि विजेचा कडकडाट सुद्धा बघायला मिळालाय। संध्याकाळी 6 नंतर हवेमध्ये थंड गारवा आणि वारा आहे। वाढत्या तापमानापासून अमरावतीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। यवतमाळ शहरामध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक पावसानं हजेरी लावली। मध्यरात्री दरम्यान जोरदार वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय। तर ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला। उन्हाळी ज्वारी आणि तीळ या पिकांचं मात्र नुकसान होण्याची भीती सध्या तरी वर्तवली जाते आहे।